जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट जॉईन व्हायचे सगळ्यांनी। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांची सिरीज, याच्यामध्ये आजचं आपलं 54 नंबरचं सेशन आहे। आतापर्यंत पोलीस भरतीला जे काही प्रश्न विचारून झालेले आहेत अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण या सिरीज मध्ये करत असतो। चला सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार। प्रत्येकाने आपलं लेक्चर जे चालू झालेलं आहे लेक्चरची लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायची आहे। चला त्याच्यानंतर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत। चला करूयात चालू प्रश्न। लेक्चर प्रत्येकाने शेअर करायचंय। चलो पहिला प्रश्न आहे आपला। बघा काय प्रश्न आहे। सगळेच मूर्ख कसे असतील या वाक्याचा आख्यात आपल्याला ओळखायचा आहे। आख्यात कोणाचा आहे? क्रियापदाचा। क्रियापदाचे आख्यात विकार एकूण किती आहेत? 7 आहेत। तर त्या 7पैकी इथं कुठला आहे? 4च दिले। 4पैकी कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे। ई आख्यात, उ आख्यात, लाख्यात आणि ई लाख्यात। काय येईल बरोबर? कुठला पर्याय योग्य? सगळेच मूर्ख कसे असतील। आता आपल्याला इथे काय बघायचंय? क्रियापदाला जो प्रत्यय लागतो त्याच्यावरून आपण आख्यात ओळखत असतो। तर क्रियापद असतील आहे, याच्यामध्ये शेवटी काय प्रत्यय लागलाय? तर इल प्रत्यय लागलेला आहे। दिसतोय आपल्याला दुसरी वेळांटी आणि ल। इल आख्यात कुठे आहे? इल आख्यात म्हणजे इल आख्यात। आ मध्ये आ मिक्स होऊन आज तयार झालाय। पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य। हा आख्यात कोणाचा आहे आता? तर लक्षात ठेवायचे भविष्य काळाचा आहे। भविष्य काळ असलेल्या वाक्यातील क्रियापदाचा आख्यात विकार इल आख्यात असतो। ऑप्शन 4 इज राईट। चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। माझ्याप्रमाणे तोही हुशार आहे, तर या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला इथे ओळखायचा आहे। माझ्याप्रमाणे तोही हुशार आहे। तुलनावाचक, कैवल्यवाचक, योग्यतावाचक, पूर्णतावाचक। काय येईल बरोबर? माझ्याप्रमाणे तोही हुशार आहे म्हणजेच काय? तर त्याची योग्यता आहे की तो माझ्यासारखा हुशार आहे। योग्यता आहे त्याची म्हणून योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय। पर्याय कुठला योग्य? तर पर्याय तिसराच योग्य। चला पुढे। पुढचा प्रश्न आहे आपला। अरे मुला आता घरी जा, तर या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय, संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय, संतापदर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय। बघा काय येईल बरोबर? कुठला पर्याय योग्य? अरे मुला आता घरी जा। काय केलं इथे? अरे पहिला हाक मारले आणि त्याच्यानंतर सांगितले की तू आता घरी जा म्हणून। हाक मारली, हाक मारल्याचा बोध अरे शब्दातून होतो, म्हणून हे काय आहे आपलं? संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे। पर्याय दुसरा योग्य। चला पुढे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला। संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक वाक्य डॅश डॅशने जोडलेली असतात। केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, प्रधानत्व, बोधक, उभयान्वयी अव्यय। बघा संयुक्त जे वाक्य असतं ना, संयुक्त वाक्यामध्ये कमीत कमी 2 वाक्य जी असतात जोडली जातात, राईट? मग ती 2 वाक्य कोणी जोडली जातात? कुठल्या अविकारी शब्दाने जोडली जातात? संयुक्त वाक्य कसं तयार होतं? एकतर तो शब्द, ज्या शब्दाने 2 वाक्य जोडली जातील तो शब्द एकतर
समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा असेल. विकल्प बोधक मधला असेल. परिणाम बोधक मधला असेल किंवा न्यूनत्व बोधक मधला असेल. राईट. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक हे चार कोणाचे प्रकार आहेत? प्रधानत्व सूचकचे प्रकार आहेत. प्रधानत्व सूचक किंवा त्याला म्हणतात प्रधानत्व बोधक. यांनी जोडलेलं वाक्य, यांच्यामध्ये जे काही अविकारी शब्द आहेत त्यांनी जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य असतं. पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न बघूयात. पाणी आणते. पुढचा प्रश्न होता आपला, उत्तर प्रत्येकाने दिलं असेलच. बघा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? वाक्याच्या शेवटी जेव्हा तपशील द्यायचा असतो, फॉर एक्झाम्पल पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. ठीक आहे, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. मग पुढे त्याचा तपशील द्यायचा आहे, अहवाल द्यायचा आहे की कोण कोण पास झालाय. मग त्या पुढच्या वाक्यांच्या आणि या वाक्याच्या मध्ये काय देणार आपण? अपूर्ण विराम देणार. अपूर्ण विराम म्हणजे जो आपण वर्णमालेमध्ये विसर्ग चिन्ह म्हणून वापरतो. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, शुभ्र चांदणे थाळीत पडते, दूध समजुनी मणी चाटते. अलंकार ओळखायचा. व्यतिरेक अलंकार, रूपक अलंकार, अपणहुती अलंकार, भ्रांतिमान अलंकार. ओळखा, काय येईल बरोबर? काय येईल? शुभ्र चांदणे, चांदणे थाळीत पडलेत, प्रकाश त्याचा असेल. दूध असं वाटलं की ते दूधच आहे. दूध समजुनी मणी चाटते म्हणजे एखादी गोष्ट भ्रम होऊन आपण तशी कृती पुढे करतो, त्याला म्हणतात भ्रांतिमान अलंकार. मग पर्याय कुठला योग्य आला? पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते? दंत तालव्य वर्ण आपल्याला ओळखायचे. जपान, चपळ, चमचा आणि झकास. काय येईल बरोबर? दंत तालव्य वर्ण म्हणजे च, छ, ज, झ यांच्या शेवटी अ चा उच्चार. कोणाच्या शेवटी? चौघच फक्त. च, छ, ज, झ यांच्या शेवटी अ चा उच्चार कुठे दिसतोय बघा, चार पर्यायांमध्ये तुम्हाला. आज मजा येत असेल ना एकदम. मॅडम कमेंटच नाही बघत आहेत आपल्या, कारण प्रीमियर लावलाय. काहीच नाही, डिस्टर्बच नाही मॅडमचा. मॅडम ओरडतील आपल्याला, अशी कमेंट करा, तशी कमेंट करा. पण स्वतःला स्वतःच फसवू नका. मॅडम बघत नाही म्हणून काय झालं तर आपला अभ्यासच ठरवतो आपण पुढे यश कधी संपादन करणार आहे ते. व्यवस्थित फक्त अभ्यासाच्या बाबतीत डिस्कशन कमेंट बॉक्स मध्ये करायचंय. जपान, चपळ, चमचा आणि झकास याच्यामध्ये एकच शब्द असाय, चमचा. चमचा नाही म्हटलंय, चमचे. हे भाजीत नाही वापरत, ते माणसं यूज करतात.
चमचा म्हटलंय आपण, च शेवटी अचा उच्चार. जपान नाही म्हटलं, चपळ नाही म्हटलं, झकास नाही म्हटलं. तर हे ज, च आणि झ हे शेवटी यचा उच्चार आहे, तर ते तालव्य आहेत. फक्त पर्याय तिसरा मधलाच आहे तो दंत तालव्य आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपली टिक्कर मराठीची 14वी बॅच आहे विजेता बॅच. तर या विजेता बॅच वर तुम्हाला ऑफर आहे की ही बॅच 2500ची आहे, तर त्याच्यावर ऑफर आहे की ही बॅच तुम्हाला 999 रुपयाला भेटणार आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे सगळे विषय लाईव्ह स्वरूपात बेसिक टू ऍडव्हान्स शिकायला भेटेल. ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर हा आपला ऑफिस नंबर आहे, यावर कॉल करायचा प्रत्येकाने. ठीक आहे, ज्यांना ज्यांना लेक्चर आवडतं एकदा लाईक करून घ्या बरं. चला पटापट लगेच पुढच्या प्रश्नावर जाऊयात आपण मग. चला पटकन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते धर्मवाचक नाम नाही असं विचारले आपल्याला? शौर्य, गुलामगिरी, गारवा आणि मधु. ओळखा. धर्मवाचक नाम कोणतं नाही. आता एक गोष्ट इथं क्लिअर झाली पाहिजे तुम्हाला, धर्मवाचक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भाववाचक नामाचाच पर्यायी नाव आहे. भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम असे म्हटले जाते. शूर पासून शौर्य तयार झाले, गुलामला गिरी प्रत्यय लागून गुलामगिरी हे भाववाचक नाम तयार झाले, गार या शब्दाला वा प्रत्यय लागून गारवा हे भाववाचक नाम तयार झाले, मधु हे काय आहे? विशेष नाम, मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव म्हणून वापरलं जातं, तर ते विशेष नाम आहे, धर्मवाचक नाम नाही. आणि सामान्य नाम व विशेष नाम यांना धर्मी वाचक नाम म्हणतात, लक्षात घ्या. धर्म आणि धर्मी दोघांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. चलो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. महत्वाचा प्रश्न आहे, नीट बघा. प्रश्न सोपा आहे पण कन्फ्युज करणार आहे. काय? घोडा या शब्दाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचे. घोडा शब्दाचं सामान्य रूप, घोडा, घोडे, घोड्या, घोड्याने. आता सामान्य रूप ओळखायचे म्हणजे काय करायचं आपल्याला? सामान्य रूप म्हणजेच काय, तर मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो. प्रत्यय लागल्यानंतर तो प्रत्यय काढून टाकायचा आहे आणि त्या मूळ शब्दामध्ये जो काही बदल होतो त्या बदलाला आपण सामान्य रूप म्हणतो. राईट. मग इथं बघा, घोडा शब्द वाक्यात वापरला काय होईल? काय होणार? घोड्याने शर्यत जिंकली. काय? घोड्याने शर्यत जिंकली. घोड्याने म्हटलंय, मग घोड्याने हा पूर्ण शब्द सामान्य रूप नाहीये, प्रत्यय काढून टाकायचा आहे. घोड्याने, ने हा प्रत्यय काढून टाकून काय राहिला? फक्त घोड्याचं घोड्या झाले, म्हणजे आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत झाले. शब्दावरून नियम तयार करायचा आहे. ठीक आहे. पण कधी कधी प्रत्यय रहित सामान्य रूप नसतं, मग नाईलाजास्तव आपल्याला याची निवड करावी लागते बरोबर उत्तर म्हणून. पण जर असेल तर मग हाच फायनल आहे, लक्षात घ्या. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अजयचा प्रथम क्रमांक आला या वाक्यामध्ये प्रथम या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. गणनावाचक, आवृत्तीवाचक, क्रमवाचक, साकल्यवाचक. ओळखा. काय येईल बरोबर? अजयचा प्रथम क्रमांक आला. क्रमांक हे नाम, अजय पण नाम आहे, पण अजय बद्दल माहिती नाही सांगितली इथे, क्रमांकाबद्दल माहिती सांगितली, त्याच्यामुळे इथे क्रमांक हे नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती, कितवा क्रमांक, क्रम कळतोय इथे, प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा पहिला, दुसरा, तिसरा, पाचवा, 10वा, 50वा, क्रम कळतोय, म्हणून हे आहे आपलं क्रमवाचक संख्या विशेषण. कोणाचा प्रकार? विशेषणाचा प्रकार. ठीक आहे. पर्याय तिसराच योग्य. जाऊया पुढे. लेक्चर ज्यांना आवडले त्यांनी एकदा पटकन लाईक करून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शब्दसंग्रहांमधला समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. जशी गवताची पेंडी तशी दुर्वांची काय असते? दुर्वांची काय? गवताची पेंडी असते. अनेक गवत एकत्र बांधले तर त्याला आपण पेंडी म्हणतो. तसंच अनेक दुर्वा गणपतीला एकत्र बांधतो आपण. मग दुर्वांची काय तयार होते? काफिला, जुडी, थप्पी, तांडा. मेथी, मेथीची काय असते?
गड्डी म्हणतो आपण त्याला. काय असते? जुडी असते. मग दुर्वांची पण काय असणार? जुडीच असणार. अनेक दुर्वा एकत्र बांधल्यावरती एक जुडी तयार होते. पर्याय दुसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे दंत तालव्य वर्ण शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता दंत तालव्य 4 पर्याय आपल्या समोर आहेत. जय, जग, दोन्ही आणि फक्त दोन. आता इलिमिनेट करायचं इथे, सोपं आहे एकदम. दंत तालव्य वर्ण म्हणजे शेवटी अचा उच्चार. च्या शेवटी अचा उच्चार. याला आपण जय म्हणतो का? जय किंवा मुलाचं नाव असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो? नाही. काय म्हणतो? जय. मुलाचं नाव असले तरी जय म्हणणार. म्हणजे हा काय आहे आपला? ज नाही तर तो तालव्य आहे. आणि हा जो काही जग आहे ना, हा जग म्हणजे सृष्टी. आणि याला जर आपण जग म्हटलं तर तू जग पहिले, बाकी नंतर बघू. जिवंत राहणे. दोन्ही अर्थ होतात. आणि पर्याय जर बघितले तर दोन्ही नाही असं उत्तरच नाहीये. तसं असतं मग मात्र आपल्याला हा प्रश्न चुकीचा ठरवा, बाद करायला लागला असता. तसं नाहीये. त्याच्यामुळे याला आपण इथे जग हा उच्चार घ्यायचा आहे. म्हणून फक्त दुसरा पर्याय हा दंत तालव्य आहे हे बरोबर उत्तर आपल्याला द्यायचंय. म्हणून पर्याय कुठला योग्य? तर पर्याय चौथा योग्य. समजलंय प्रत्येकाला व्यवस्थित? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचंय. आचार्य, तो आचार्य किंवा रिस्पेक्ट म्हणून ते आचार्य म्हणतो आपण. मग आचार्य या शब्दाला विरुद्ध लिंगी म्हणजे कपल ओळखा किंवा तोच ती, तो आचार्य, तर ती काय होईल? आचारी, आचारीन, आचार्या यापैकी नाही. अकारांताचा आकारांत इथं झालेला आहे. नियम तयार करायचा आहे. पाठांतर अजिबात करायचा नाही. चला द्या उत्तर. काय येईल बरोबर? तो आचार्य, ती आचार्या किंवा त्या आचार्या. रिस्पेक्ट. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट एकदम सोपा प्रश्न, कोणाचाच चुकला नाही पाहिजे. धोंडू गाय बांधतो या वाक्यातील विभक्ती ओळखा. द्वितीया, प्रथमा, सप्तमी यापैकी नाही. कुठली विभक्ती येईल? धोंडू गाय बांधतो. ओळखा. आता अधोरेखित तर कोणालाच केलेलं नाहीये मॅडम, कसं काय ओळखायचं? तर अधोरेखित करायची गरजच नाहीये. दोघांनाही पण प्रत्यय नाहीये. प्रत्ययरहित शब्द आहे म्हणजे कुठली विभक्ती आली? धोंडू पण प्रत्यय नाहीये आणि गाय शब्दाला पण प्रत्यय नाहीये. म्हणजे प्रथमा विभक्ती प्रत्ययरहित असते जिचा कारक अर्थ कर्ता. मग इथं आपल्याला कर्ता शब्द तिथं अधोरेखित आहे असं समजायचंय. ठीक आहे. पर्याय दुसरा योग्य. चला पुढे. स्वतः जाऊन येतो या सर्वनामाचा प्रकार ओळखा. उत्तर द्या. थोडंसं स्पष्टीकरण द्यावं असं वाटतंय मला, देऊन टाकते. स्वतः हा शब्द प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये पण येतो. पण ते वाक्य काय असतं माहितीये? जाऊ दे, नाही सांगत. दुसरा आहे स्वतः हा शब्द द्वितीय पुरुषवाचक मध्ये येतो. पण तेव्हा वाक्य काय असतं द्वितीय पुरुषवाचकचं? स्वतः जाऊन या क्रियापदावर डिपेंड असतं. आणि स्वतः आत्मवाचक सर्वनामामध्ये सुद्धा वापरला जातो. पण तिथे काय वाक्य असतं? त्याने स्वतः हे मला सांगितले. त्याने स्वतः दोन दोन सर्वनाम म्हणजे आत्मवाचक. हे का नाही सांगितलं? कारण उत्तरच ते आहे. स्वतः जाऊन येतो क्रियापदावर डिपेंड आहे की या स्वतः शब्दाने प्रथम पुरुषवाचकचं काम केलंय, द्वितीय पुरुषवाचकचं केलंय की आत्मवाचकचं केलंय. ठीक आहे. येतो आहे म्हणजे स्वतःच्या नावाऐवजी वापरलाय स्वतः शब्द. मग हा काय आहे? आपला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तृतीयामध्ये नाही वापरला जातो. पर्याय पहिलाच योग्य. चलो
नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या आधी पोलीस भरतीचा कोर्स आहे आपल्याकडे. सगळे विषय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जर तुम्हाला पाहिजे असेल तर 2500 ची पॅच तुम्हाला इथं 1200 भेटतीये. आणि इंडिव्हिज्युअल मराठी व्याकरण, फक्त मराठी व्याकरण विषय शिकायचं असेल, सोप्पा आहे मॅडम पण मार्क्स येत नाहीये. बेसिक टू ऍडव्हान्स सगळे टॉपिक याच्यामधले तुम्हाला ट्रिकनुसार माझ्याकडून शिकायला भेटतील. तर या बॅचवर ऑफर आहे की 599 ची बॅच तुम्हाला फक्त 399 ला भेटतीये. मराठी व्याकरणाची बॅच. ज्यांना ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा. चला पुढे. पुढचा प्रश्न आपल्या क्रियापदावर आहे. सध्या क्रियापदच टॉपिक चालू आहे बॅच मध्ये. आदित्य भरपूर चालतो हे वाक्य आहे, तर क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, शक्य क्रियापद. काय येईल बरोबर? आदित्य भरपूर चालतो. चालण्याची क्रिया आहे. चालणारा कोण? आदित्य. आदित्य झाला आपला कर्ता. चालला तो काय? तर आदित्यच. किंवा चालण्याची क्रिया कोणावर झाली? आदित्यवरच झाली. भरपूर हे क्रिया विशेषण अव्यय आहे. वाक्यात कर्म नाही. हे वाक्य अकर्मक आहे. वाक्यात कर्म नाही म्हणून या वाक्यातील क्रियापदाला आपण अकर्मक क्रियापद असे म्हणणार. पर्याय कुठला योग्य आहे? तर पर्याय तिसरा इथे योग्य आहे. ठीक आहे. चला, लेक्चर ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाहीये पटकन सेशन लाईक करायचंय. सध्या आपला कॅमेराचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपला कॅमेरा अजून बनून आलेला नाहीये, बनवायला टाकला अजून आला नाहीये, त्यामुळे आपल्याला रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड करावं लागतंय. 2 दिवसामध्ये कॅमेरा येऊन जाईल, मग आपण लाईव्ह येणार आहोत. तरीही तुम्हाला जे काही डाऊट असतील या लेक्चरच्या ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे. मी नक्की कमेंट बघेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला म्हणजे त्याचा रिप्लाय तुम्हाला देऊन टाकेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आहे बघा, पुढचा प्रश्न आहे. डॉक्टरांनी त्याला औषध दिले, अतएव तो बरा झाला. पहिलं वाक्य दुसरं वाक्य जोडले अतएव या अविकारी शब्दाने. तर हा काय आहे किंवा हे वाक्य कुठल्या प्रकारामध्ये येतं? कारणबोधक, परिणामबोधक, उद्देशबोधक, स्वरूपबोधक. अतएव शब्द आलाय तर घाबरायची गरज नाही, वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये आहे का? असं झालं, कारण असं झालं नाही. औषध दिल्यानंतर तो बरा झालाय म्हणजे औषधाचा परिणाम झालाय त्याच्यावर. डॉक्टरांनी त्याला औषध दिले म्हणून तो बरा झाला. म्हणून अतएव हा शब्द म्हणून या अर्थाचं काम करतोय. मग हे कशामध्ये गेलं? पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये. हे आहे आपलं परिणामबोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. यालाच म्हणतात संयुक्त वाक्य. क्लिअर? ऑप्शन सेकंड इज राईट. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे. पांढरे स्वच्छ कपडे अंगास शोभा देतात हे वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये कर्मविस्तार कुठला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. हा प्रश्न आहे वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला. उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. वाक्य पृथक्करण म्हणजेच काय? तर वाक्यातील घटक वेगळे करून सांगणे किंवा विशद करून सांगणे, स्पष्ट करून सांगणे. म्हणजेच या वाक्यामध्ये कोणता शब्द कुठल्या अर्थाचं काम करतोय, बस एवढंच नॉर्मल आहे. ओळखा. तर कर्मविस्तार म्हणजे कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग यासाठी आधी आपल्याला कर्म ओळखावं लागेल. कर्म ओळखायचं म्हणजे आधी कर्ता ओळखून बाजूला ठेवावं लागेल. कारण नेहमी कर्म कधी कधी कर्ता म्हणून सुद्धा येतं वाक्य अकर्मक असल्यावर. त्यामुळे आधी कर्ता ओळखून ठेवायची सवय कधीही चांगली. बघा, पांढरे स्वच्छ कपडे अंगात शोभा देतात. देणारे कोण? कपडे. कसे कपडे? पांढरे स्वच्छ. कपडे झाला उद्देश्य म्हणजे कर्ता. कर्त्याला वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश्य म्हणतात. कसे कपडे? पांढरे स्वच्छ. उद्देशाबद्दल विस्तार सांगितला, माहिती सांगितली म्हणून याला म्हणायचं उद्देश विस्तार. आता बघा, दिली ती काय? शोभा. शोभा झालं कर्म. कर्माबद्दल माहिती. कोणाला शोभा? अंगास शोभा. मग हे काय झालं? आपला विस्तार सांगितलाय. कोणाचा विस्तार सांगितलाय? कर्माचा विस्तार सांगितलाय म्हणजे हे झालं कर्मविस्तार. कुठे शोभा दिली? तर अंगाला. कळालं? एकदम सोपं आहे वाक्य पृथक्करण टॉपिक. फक्त गरज आहे त्या कीवर्ड्सची, ज्या कीवर्ड्स मी तुम्हाला आपल्या बॅच मध्ये शिकवत असते, सांगत असते. ठीक आहे. दुसरा पर्याय योग्य. चला पुढे. एक झाड दोन पक्षी हे साहित्य डॅश डॅश यांचे आहे. एक झाड दोन पक्षी. एक दगड दोन पक्षी नाही.
एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर, रा ची ढेरे, लक्ष्मण गायकवाड आणि आनंद यादव. काय येईल बरोबर? कोणाचं साहित्य आहे हे? एक झाड आणि दोन पक्षी, तर विश्राम बेडेकर यांचा आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून शोधा. अवबोध होणे, ज्ञान होणे, अडाणी, मूर्ख आणि मूढ. समानार्थी शब्द ओळखा बरं. ओळखा. अवबोध या शब्दाचा समानार्थी शब्द आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असणे. आणि अवबोधला विरुद्धार्थी शब्द काय? अडाणी, ज्याच्याकडे ज्ञान नाहीये किंवा अज्ञान, अज्ञानी. मग पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय पहिलाच योग्य. ठीक आहे. टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा आहे. अभ्यास खूप सारा तुम्हाला जर करायचा आहे तर वेळ वाया घालून अजिबात चालणार नाही. लेक्चर टाइमपास म्हणून करायचं नाहीये. प्रत्येक लेक्चर आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण त्या 25 मार्कामध्ये 23 प्रश्न आपल्या हातचे असतात जर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केली. 2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, मी समजू शकते. काही शब्दसंग्रह वाचले नसतील किंवा लेखक वगैरे माहिती नसेल किंवा एखादा कठीण प्रश्न असेल, मी समजूच शकते. कारण सगळेच प्रश्न पीवायक्यू मधले नसतात, तर काही नवीन सुद्धा असतात. पण जे 25 पैकी 23 मार्क आपल्या हातात आहेत ना, तर हे लेक्चर मधूनच ते प्रश्न येतात, असे काही वेगळे येत नाहीयेत. तर मन लावून व्यवस्थित लेक्चर तुम्ही करायचंय. ठीक आहे. आणि काही अडचण असेल तर मी आहेच कायम तुमच्या सोबत. हे होतं आजचं आपलं रेकॉर्डिंग लेक्चर. चला थांबूयात इथे, अभ्यास करत राहा. भेटूयात उद्या दुपारी पुन्हा 3 वाजता, मे बी रेकॉर्डिंग मध्येच भेटूयात. ठीक आहे. चलो बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.